फटाके, हम्म. हा मला तुम्ही सांगा, फटाक्यांमध्ये पैसा जाळण्यापेक्षा त्याच जर आपण गोड पदार्थ आणले हम्म. किंवा पुस्तकं आणली, हा बरोबर. गरिबांना मदत केली आहे की नाही, चांगलं होईल की अगदी नाही. एका जागेवर बसणंच कठीण आहे. खरंय. आजकाल मुलांना मुद्दाम सांगा रांगोळी घाला हा हा तुम्ही, हा. किती शास्त्र शुद्ध. हे पहिले 2 दिवस दिवाळीचे. खरंच आहे. दिवाळी साजरी करायची तर आनंदोत्सव, हा प्रकाशाचा उत्सव आहे. हो. अज्ञान, अनारोग्य, हा अंधकार आपल्याला घालवायचा आहे. हम्म. पण दिवाळी ही आत्ताच सुरू झालेली नाही हं. हा हा. 3,500 वर्षापासून दिवाळीचा सण आहे. होय. 3,500. हा हा. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमानमध्ये सर्वांचं स्वागत. मंडळी, लक्ष दिव्यांचे उधळण करणारा दीपावलीचा सण आपल्या आयुष्यात मांगल्य, आरोग्य, चैतन्य घेऊन येत आहे. तर या निमित्तानं दीपावलीच्या या पूर्ण सणाबद्दल, यावर्षी दीपावलीचे कोणकोणते दिवशी कोणकोणते आपण उत्सव साजरे करणार आहोत, याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत दाकृ सोमण सर. दाकृ सोमण सरांना कोण ओळखत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पंचांग करते आणि खगोल तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. तर या विशेष वर्तमानच्या भागामध्ये, दिवाळी विशेष भागामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्ते सर. नमस्कार. तुमचं खूप स्वागत आहे हो, MMC वर्तमानमध्ये. हो, तर सर, दिवाळीचा सण आता अगदीच 2 दिवसावर येऊन ठेपलेला बरोबर, आहे. बरोबर. तर त्या निमित्तानं आपण आपल्या पूर्ण सगळ्या प्रेक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊया. हो, दीपावलीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. पहिल्या एपिसोडमध्ये आपण गोवत्स द्वादशी आणि धनत्रयोदशी या 2 सणांबद्दल सरांकडून जाणून घेणार. तर सर, आता पहिला प्रश्न मी विचारते. हो, तर आता गणपती होऊन गेले 1.5 महिन्यापूर्वीच. हो. त्याच्यानंतर नवरात्र आली, हो, लागोपाठ दिवाळी आली. हो, तर उत्सव प्रियता हे आपल्या भारतीयांचं अगदी महत्वाचं वैशिष्ट्य आहे. हो, आणि अगदी दर 1-1.5 महिन्यांनी काहीतरी मोठा उत्सव आपल्याकडे होत असतो. बरोबर. तर असं लागोपाठ सण उत्सव असण्याचं काय वैशिष्ट्य आहे आपल्या संस्कृतीचं? चांगला प्रश्न विचारलाय. हा, प्रथम तुम्हा सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. सण उत्सव बघा, प्राचीन काली ऋषी मुनींनी ठरवलं की सर्वात महत्वाचं काय, तर आरोग्य, हा. शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य. हो. आता शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून असतं, तर आहारावरती अवलंबून असतं. आहार कसा घेतला म्हणजे शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. ऋतूप्रमाणे आहार घेतला की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. बरोबर. आपल्याला माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये हा. उन्हातून आलं आणि फ्रीज मधलं थंडगार पाणी प्यालं, हा, हा. आजारी पडणार. बरोबर. ऋतूप्रमाणे आहार घ्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी सणांची रचना ऋतूवर आधारित केलेली आहे. पण सण हे चंद्रावर अवलंबून आहेत हो. आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत. बरोबर. म्हणून चांद्र सौर पद्धतीचा मेळ आपल्या पंचांगात घातलेला असतो. बघा, त्यासाठी नियम केलेला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला चैत्र म्हणायचं. हा, हा. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो त्याला वैशाख म्हणायचं. हा, हा. कधी कधी एका राशीत सूर्य असताना 2 चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो, हा, हा. तेव्हा पहिला अधिक महिना येतो हा, हा. आणि दुसरा निज मास येतो. हा. तेव्हा तरी पण सांगड घातली जाते बरोबर. चांद्र सौर पद्धतीचा, हे महत्वाचं आहे. हा. आता उदाहरण द्यायचं झालं तर पावसाळ्यामध्ये श्रावण महिना येतो. श्रावण महिन्यामध्ये उपवास करायला सांगितले. हे उपवास का करायला सांगितले, तर हलका आहार घ्यायला पाहिजे. आपल्याला माहितीये श्रावण महिन्यात पावसाळ्यात चलनवलन कमी होतं, भूक पण कमी लागते. मग उपवास करा म्हणजे पुण्य मिळेल. पुण्य मिळेल ह्या आशेने तरी माणसं उपवास करतात. शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. आणि दिवाळीसारखा थंडीमध्ये येतो, कारण त्यावेळी भूक जास्त लागते थंडीमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की थंडीमध्ये तेल तुपाची शरीराला आवश्यकता असते. म्हणून दिवाळी थंडीमध्ये येते, मकर संक्रांती थंडीमध्ये येते. असे ऋतूप्रमाणे सणांची रचना केलेली आहे. आणि अधिक महिन्यांनी चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातला जातो. इतर संस्कृतीमध्ये तसं नाहीये. त्यांचा उपवासाचा महिना सगळ्या ऋतूत येतो. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना पावसाळ्यात येतो, पण उपवासाची जरूर असते. बघा, आणि पूर्वीच्या काळी काय व्हायचं, श्रावणात धान्य संपायचं गावातलं, मग उपवास करा म्हणजे धान्य पुरेल. हा पण अर्थ आहे त्याच्या मागचा, कारण नवीन धान्य येतं अश्विन महिन्यामध्ये, तर साहजिकच उपवास करा, पुण्य मिळेल, एक वेळा जेवा. साहजिकच धान्य पुरतं त्या वर्षाखेर. ही सोय केलेली आहे. म्हणजे शेती आणि ऋतू यावर आधारित हे सर्व सण उत्सव असतात. आता उत्सव कशाला असतात, शरीराचं आरोग्य मिळालं पण मनाचं आरोग्य चांगलं पाहिजे ना. बरीच लोक बघा शरीराने चांगले असतात पण मनाने आजारी असतात. चालणार नाही. शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य दोन्ही चांगलं राहिलं पाहिजे. मग आपण उत्सवामध्ये एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर मनाचं आरोग्य चांगलं राहतं.
आपण बघा गणपती उत्सवात एकत्र येतो, दिवाळीला आप्तेष्ट मित्र एकत्र येतो, हा आनंद वाटतो की नाही? बरोबर उत्सवामुळे मनाचं आरोग्य चांगलं राहतं, चिंता दुःख सारं विसरतो. हो म्हणून उत्सव आहेत हा आणि सण आहारासाठी आहेत. बरोबर. आता कळलं. हो आता हो दिवाळी थंडीमध्ये येते. हो हो आपल्याला माहिती आहे शरद आणि हेमंत ऋतूच्या मध्ये ही दिवाळी येते. हा. थंडीची चाहूल लागलेली असते हा हा नुकतीच, हा आणि त्यावेळी तेल तुपाची आवश्यकता असते फराळाची. बरोबर. आणखी एक महत्वाचं कारण आहे, हा हा शेतीचं उत्पादन नवीन धान्य घरात आलेलं असतं हम्म. आणि घर समृद्ध झालेलं असतं, हम्म. म्हणून दिवाळीचा सण येतो. बरोबर पण दिवाळी ही आत्ताच सुरू झालेली नाही हं. हा हा 3,500 वर्षापासून दिवाळीचा सण जो आहे, होय 3,500, हा हा त्याला दिवाळी म्हणत नव्हते. मात्र मग काय म्हणायचंय पूर्वी यक्षरात्री म्हणायचे. अच्छा दिवाळीला दीपमाला हा शब्द आहे प्राचीन हा. वाङ्मयामध्ये. हा हा दीपपती प्रदुत्सव असा एक शब्द आहे. हम्म. भविष्यात तर पुराणात तर दीपालिका, हम्म. बघा दिवाळीला दीपालिका म्हटलेलं आहे. हम्म. त्यानंतर सुखरात्री, हम्म. कलवीचे एक ग्रंथ, एका ग्रंथामध्ये सुखरात्री म्हटलेली दिवाळीला. हम्म. आणि काही ग्रंथामध्ये तर दिव्याचा हा प्रकाशाचा उत्सव आहे, हो. हा चैतन्याचा उत्सव आहे हो, बघा. हो. हा, आणि म्हणून दीपावली हा सण साजरा करतो. हो. प्रकाशाचा उत्सव, हो. मनातील अंधकार दूर होतो. हा. आणखी एक भौगोलिक कारण बघा, हा हा रात्रीमान वाढत असतं आपल्याला माहिती आहे. हा, 21 हा. मार्च आणि 23 सप्टेंबरला हा. सूर्य विषुववृत्तावरती असतो आणि तो दक्षिण गोलार्धात अर्थात रात्रीमान वाढत असतं. हम्म. आणि रात्रीमान वाढलं हम्म. की मग साहजिकच दिव्याची जरूर असते, म्हणून हा प्रकाशाचा उत्सव. बरोबर. बघा हे सर्व म्हणजे ऋतूंवर आधारित आहे, भौगोलिक परिस्थितीवर आधारित आहे आणि शेतीच्या वेळापत्रकावरती हा दीपावलीचा सण येत असतो. हो. अर्थात आपल्याला दिवाळीमध्ये मनाचा अंधकार घालवायचा आहे. मनातील हो. कुठला आळशीपणा, अज्ञान, असुरक्षितता, अस्वच्छता, हम्म. हा, आणि हे जे षड्रिपू आहेत ना, त्याच्यावर नियंत्रण मिळायचंय. बरोबर. तर प्रकाशाचा उत्सव हम्म. हा प्रकाश विसरला केला पाहिजे. हम्म. म्हणून अज्ञान, आळस, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनिती हम्म. यांचा अंधकार आपल्याला दूर करायचा आहे. खूपच छान सर. आणि म्हणजे प्रकाश वेगळा- कशाचा आणायचा आहे? हो. तर ज्ञान, उद्योगशीलता, स्वच्छता, हम्म. वैज्ञानिक दृष्टिकोन हा. आणि नीतिमत्ता यांचा प्रकाश आणायचा आहे. बरोबर. तेव्हा हा. दीप लावता लावता हे पण लक्षात आपणच ठेवायला पाहिजे. आपणच दीप व्हायचाय होय आणि इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश आणायचा आहे. बरोबर. हा मूळ उद्देश आहे त्याचा. मग आता ह्या दिवाळीची तयारी कशी करायची? म्हणजे आता घरोघरी तयारी सुरू झाली बरोबर already. बरोबर पण बरोबर. मग विशेष तयारी काय करावी दिवाळीच्या हा, निमित्ताने? हा ते चांगला सांगा. प्रश्न विचारलाय तुम्ही. पण दिवाळीची तयारी हा, हे हा. फार महत्वाची. हो. पहिली तयारीची गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता, आहे की नाही? आपण वर्षातून असा सण आला, दिवाळी म्हणजे सणांचा राजा, आणि तो आल्यानंतर पहिलं म्हणजे घराची स्वच्छता. हम्म. आपल्याला माहिती आहे घरात माळावरती विशेषतः नको असलेल्या गोष्टी टाकलेल्या असतात, हा. आणि महिलांना सुद्धा असं वाटतं ही कधीतरी वस्तू उपयोगी पडेल. हम्म. नको असलेल्या गोष्टी माळावर असतात, हम्म. हा, त्या दूर करायच्या. सर्व घर स्वच्छ करायचं. काही लोक रंग लावतात, दिवाळी आता जवळ आली, घराला रंग लावूया म्हणून रंग लावतात. हम्म. बघा, जसं दिवाळीला घराची स्वच्छता करायची आहे ना, हम्म. तशी मनाची स्वच्छता सुद्धा करायची आहे. बरोबर. मनात आपल्या जे वाईट विचार असतात हम्म. ते सुद्धा काढून टाकायचे. हम्म. हे कौटुंबिक प्रेम, माया ही वाढली पाहिजे या सणाच्या उत्सवानं. हम्म. शेजारी पाजारी कोणाचे भांडण झालं असेल, आपण दसऱ्याला सोनं देतोच सोनं ना, देतो. गोड हो. बोला म्हणतोच आहे. हो. तर तिळगुळ घ्या गोड बोला, जसं संक्रांतीला म्हणतो तसं दिवाळीत मनातील जे वाईट गोष्टी आहेत ना, कचरा मनातील, हम्म. ते विकारांचा कचरा हा काढून टाकायचा हम्म. आणि घर स्वच्छ करायची पहिली गोष्ट. हम्म. दुसरी गोष्ट पणत्या तयार करायच्या. हम्म. हा दीपोत्सव म्हणजे दिवाळीचा उत्सव आहे, लक्षात ठेवा. दिवाळीचा उत्सव, हो. दीपोत्सव. हो. साहजिकच पणत्या ठेवलेल्या असतात, त्या काढायच्या, नवीन आणायच्या. हम्म. आणि हल्ली तर सुंदर सुंदर रंगीत पणत्या हो, हो, मिळतात, हो. त्या आणायच्या. पाण्याच्या पणत्या सुद्धा मिळतात. हो, तेल पाण्यावर नको चालतं. घालायला, हा. पाण्याचे पणती, पाणी घातलं की हा. पणती प्रज्वलित होते. हा. आणि दीपमाळा घरामध्ये असतात, त्या काढायच्या, त्या व्यवस्थित चालतायत की नाही बघायचं, ही तयारी अगोदर करायची. हम्म. आणि आकाश कंदील. हम्म. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो प्रेक्षकांना मुद्दा, हम्म. विकत आकाश कंदील आणण्यापेक्षा स्वतः करायचा हम्म. दिवाळीचा अगोदर. मला आठवतं मी पायलीचा आकाश कंदील करायचो. हम्म. म्हणजे मध्ये गोलाकार असायचं हम्म. आणि त्याला चित्र कापायचं हम्म. आणि मध्ये मेणबत्ती लावली, फिरती असायची तो ना? फिरायचं. हा, हा.
आणि फिरल्यानंतर ती चित्र जी असतात ना ती हा. बरोबर त्याच्या प्रकाशात हा. चित्र दिसायचं. हा, हा. आणि तो आम्हाला लहान मुलांना त्या काळात, आणि बांबू पासून काड्या तयार करायच्या, कागद चिकटवायचा, हो. आणि हा आकाशकंदील तयार करायचा. सुंदर आकाशकंदील स्वतः केलं ना आकाशकंदील तर आपल्याला जास्त आवडतो समाधान मिळतं. बाजारातून विकत आणण्यापेक्षा. हा, आणि रांगोळी, हा. मी सुद्धा उत्कृष्ट रांगोळी घालतो. अरे वा. आणि तुम्हाला सांगू का, हा, हा. प्रत्येकानं रांगोळी घालायला शिकलं पाहिजे. अच्छा. का का बरं. तर रांगोळी जो घालतो ना हम्म, त्याचा स्वभाव चांगला बदलतो. हम्म, हम्म. बघा रांगोळीमध्ये काय लागतं तुम्ही घालून बघा. रांगोळी Concentration दिवाळीच्या लागतं. वेळी या वर्षी हा. रांगोळी घालताना चिकाटी लागते की नाही? हो, हो. म्हणजे त्या जागेवर बराच वेळ बसावं लागतं. एका जागेवर बसणंच कठीण आहे. खरं. आजकाल मुलांना मुद्दाम सांगा रांगोळी घाला हा. तुम्ही. हा, ठिपक्यांची रांगोळी, रेषा काढा, हम्म. आणि चूक सुधारता येते. येते की नाही? रांगोळीत हो. समजा चूक पुसलं झाली पटकन करत पण काढू आपल्याला शकतो. पुसून पुन्हा करता येते. हा. तशी जीवनात सुद्धा चूक झाली हा. तर ती बरोबर करता येते. अगदी. चिकाटी लागते आणि रंगसंगती. जसं रांगोळी सुंदर दिसते ना हम्म. तसं आपलं जीवन सुद्धा सुंदर दिसतं. काही त्यात खराब दिसत नाही, सुंदर दिसतं. जिथे रांगोळी असते ना तिथे देव वास्तव करतं, म्हणजे ते राहतात देवता असं म्हटलं जातं. बरोबर का? हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक माणसाच्या घराच्या समोर रांगोळी असते, आणि दिवाळीत तर ती असतेच असते. बरोबर. जिथे रांगोळी आहे तिथे देवतांचा वास असतो. प्रत्येक राज्यात, हा म्हणजे इतिहासात तर बघितलं, प्रभू रामचंद्र आणि सीता यांचा विवाह झाला त्यावेळी रांगोळी काढली होती. हो, हो. लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा विवाह झाला त्यावेळी सुद्धा रांगोळी काढली होती. असा उल्लेख आढळतो. वाल्मिकी रामायणात सुद्धा उल्लेख येतो रांगोळीचा. तो प्राचीन काळापासून. आणि आता तर रांगोळी किती प्रकारे काढते. ते फुलांची रांगोळी असते, हो, हो. धान्याची रांगोळी असते. संस्कार भारतीच्या मोठ्या रांगोळ्या हो, गालिच्यासारख्या संस्कार येतात. फार भारती सुंदर रांगोळीचं येतात. वर्कशॉप घेतात. हो, अगोदर हो. शिकायला पाहिजे. हा, हा. आणि मुलांना, मुलगा जर एका जागेवर बसत नसेल ना हा, हा. तर त्याला रांगोळी काढायला मुद्दाम लावा, म्हणजे त्याला चिकाटी येईल, हो, हो. हा सहनशीलता येईल, बरोबर. चुकीची दुरुस्ती कशी करायची ते कळेल, हा. आणि कलावंत होईल. लक्षात घ्या खूपच. आणि सगळ्यांची शाबासकी मिळेल, येणारा पाहुणा मिळेल, मस्त रांगोळी काढली म्हणेल की नाही मला सांगा. तर घराचं देखणेपणा दरवाजातच दिसतो. घरात लक्ष्मी आहे की नाही बाहेरूनच कळतं. रांगोळी ज्या घरासमोर असते ना, प्रसन्नता, आणि ही प्रसन्न रांगोळीने येते. आणि अक्षर दिवाळी. अच्छा. म्हणजे हा, कसली बरं? आता बघा 1909 पासून हा. दिवाळी अंक सुरुवात झाली. मनोरंजन पहिला दिवाळी अंक, हो, हो, हो. आणि त्या दिवाळी अंक हा, हा. अगोदर पासून खरेदी आधी करायचे. बुक करायला अक्षर मिळते. दिवाळी. हा, खरंच. दिवाळीचे केवळ कपडे घ्यायचे, लाडू करायचे असं नाही. हा, हा. अक्षर दिवाळी, कारण सुंदर लेख असतात, आपल्या ज्ञानात भर पडते. दिवाळी अंक दिवाळी पूर्वी खरेदी करायची, सुट्टीमध्ये ते वाचायचे. हो, आणि दिवाळी पहाटचे कार्यक्रम असतात, हो. सुंदर गाण्याचे कार्यक्रम असतात. दिवाळी पहाट बघा, ते तिकीट अगोदरच काढून ठेवायला पाहिजेत, आपण अटेंड करायला पाहिजे. हल्ली कॉलनीमध्ये पण दिवाळी पहाट असतात, बऱ्याच कॉलनीमध्ये, हो, हो. आणि ते अटेंड करायला पाहिजे. आणि शेवटची दिवाळीची तयारी करायची म्हणजे हा. पदार्थ. हो, हो. तोच आहे सगळ्यात की नाही? महत्त्वाचा. आता मला तुम्ही सांगा, हा. गोड पदार्थ, तिखट मिठाचे पदार्थ. हो. जास्त अगोदर पदार्थ लवकर करायचे नाही, संपून जातात दिवाळीच्या आधीच. हा, भाऊबीजेपर्यंत पुरले पाहिजेत. म्हणून ते गृहिणी असते ना तिला बरोबर कळतं. हा, हा. म्हणजे दिवाळीची तयारी करायची म्हणजे अगोदर पासून ती तयारी, पदार्थांचे रॉ मटेरियल आणायचं आणि त्याची तयारी करायची. एक सांगतो मी, हा, हा. बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यापेक्षा हम्म. घरात केलेले पदार्थ जास्त चांगले स्वादिष्ट लागतात. बरोबर. होय की नाही? आणि सगळ्यांनी सहभाग घेऊन केलं सहभागी होऊन त्याच्यामध्ये केले, गृहिणी हा, हे करण्यापेक्षा चांगलं म्हणाल. पुरुष सगळ्यांनी. वर्गाने सुद्धा त्यात भाग घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि पदार्थ स्वतः करण्यात जो आनंद आहे ना हा, तो बाजारातून आणण्यात नाही. हा, म्हणून मला सांगायचंय ते. हा. आणि कपडे दागिने याची खरेदी बोनस झालेला असतो. हो. हा, वर्षातून एक दिवस असा येतो ना दिवाळीचा, की प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, चिंता दुःख विसरून जातो. आबाल वृद्धांना, स्त्री पुरुषांना आनंद देणारा हा सण आहे की नाही? हो. ही खरं. दिवाळीची तयारी अगोदर पासून करायला पाहिजे. बरोबर. आणि समजा एखादी गोष्ट राहिली हा, हा. तर खाडा दिवस एक ठेवलेलाच त्या आहे, दिवशी करू त्यावेळी शकतो. करायचं आहे. बरोबर. आणि म्हणून मला मुद्दाम सांगायचं आहे की हा. दिवाळीची तयारी व्यवस्थित अगोदरपासून आठवून करायची. की तुम्ही पण केली आहे की नाही? हा, हो. करायलाच नाही, पाहिजे. आता होतं झाली तयारी almost. बरोबर बरोबर. आता सर, आता कसं आहे की इतकी वर्ष आपण तुम्ही म्हणला 3000 वर्षांचा हो. इतिहास आहे दिवाळीला ना.
तर त्या काळानुसार आपण ऋतूनुसार सण साजरे करतो. बरोबर तेव्हा त्या ऋतूतली फुलं फळं ह्याच्यानुसार हे घेऊन आपण ते साजरा करतो. बरोबर. पण आता असं झालंय की दिवाळीला आपल्याला पुष्कळ दिवे मिळतात विकत किंवा आकाशकंदील तुम्ही म्हणालात तसं, हो, त्याच्यामध्ये जे वापरलेलं मटेरियल असतं. हो. तर मग या सगळ्या सणांच्या सेलिब्रेशन मध्ये आपण कुठेतरी निसर्गाला थोडीशी हानी पोहोचते. तर बरोबर. मग इको फ्रेंडली दिवाळी कशी असावी, हा पर्यावरणपूरक कशी असावी दिवाळी? हा तुम्ही पहिल्यांदाच प्रश्न विचारला. हा चांगला प्रश्न आहे, कारण तुम्हाला पण सांगतो, हा. दिवाळी साजरी करताना काळजीपूर्वक करायला पाहिजे. हो आपले सण उत्सव असतात ना, हा. ते निसर्गाचं लोप करण्यासाठी नसतात, हो हो ते संवर्धन करण्यासाठी असतात. हा. पर्यावरणचा तोल सांभाळला पाहिजे, पर्यावरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. हम्म. प्रदूषण करण्यासाठी सण नसतात, खरं. हे लक्षात घ्यायला पाहिजे. गणेशोत्सव म्हणा, हा. विजयादशमीचा दसरा म्हणा, हा हा. आपट्याची पानं हो हो दुसऱ्या दिवशी कचऱ्यात असतात. हो हो. त्या कोळशाने सोनं वाटलं, हम्म. आपट्याची पानं वाटलेली नव्हती, हो हो. पण आपण आपट्याची पानं वाटतो, रस्त्यावर पडून राहतात दुसऱ्या दिवशी. बरोबर आहे. तसं दिवाळीत सुद्धा प्रदूषण होता कामा नये. हम्म. आणि प्रदूषण न करता आपण उत्सव साजरा केला ना, करू शकतो. इको फ्रेंडली, खरंच आहे. आपण हे सर्व सण उत्सव आपल्या आनंदासाठी असतात खरं आहे. आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण हम्म. करण्यासाठी असतात. हम्म, हम्म. त्यांना त्रास होऊ नये बरोबर आहे. याची काळजी घ्यायला पाहिजे. हम्म. उदाहरण द्यायचं झालं तर ध्वनी प्रदूषण. हम्म, हम्म, आता फटाके, हम्म, हम्म. हा मला तुम्ही सांगा, फटाक्यांमध्ये पैसा जाळण्यापेक्षा त्याच जर आपण गोड पदार्थ आणले हम्म. किंवा पुस्तकं आणली, हा गरिबांना मदत केली, आहे की नाही, चांगलं होईल की अगदी नाही? चांगला साहजिकच उपयोग आहे. होऊ शकतो. म्हणून ध्वनी प्रदूषण करायचं नाही. आम्ही बऱ्याच वैज्ञानिक संस्था आहेत, पर्यावरण दक्षता मंडळ आहे, मराठी हो. विज्ञान परिषद आहे, हम्म, या संस्था प्रचार करतात. आम्ही शाळातून प्रचार करतो. हम्म. वडिलांना सांगा, यावर्षी फटाके नको, कपडे आणा, आणि बरीच पुस्तकं मुलं द्या, आता घरी जाऊन सांगतात आणि पण. ते घरी जाऊन हो, सांगतात, बाबा यावर्षी नको. हा यावर्षी आपण फटाके आणायचे नाही. बरोबर. बघा, हा पण छान मुलांमधून बदल होतोय. मुलांमधून आपण प्रचार केल्यामुळं हो हो. फटाक्याचं प्रमाण कमी झालंय. होय. गेले 4-5 वर्ष बघा तुम्ही, फटाक्यांचं प्रमाण खूप कमी झालंय. हम्म, लोक ऐकतात. हा, हम्म, हम्म, आपल्याला जे वाटतं ना लोक ऐकत नाहीत, तसं अजिबात नाही. हम्म, हम्म, एक वर्ष पाऊस कमी पडला, हम्म, आम्ही सांगितलं तो सुकी होळी खेळा, हम्म, हम्म. आणि त्याप्रमाणे पाणी न वापरता सुकी होळी खेळले लोक. बरोबर आहे. असं ज्यावेळी संकट येतं ना, लक्षात ठेवा, आजारी असतं मनुष्य, वयोवृद्ध असतात, त्यांना आवाजाचा त्रास होतो. बरोबर आहे. आणि ज्यांना त्रास होत नाही ना, त्यांची मला काळजी नाही, हम्म, हम्म, कारण हम्म. त्यांचे कान ऑलरेडी डिस्टर्ब झालेले आहेत, त्यांना ऐकायलाच येत नाही म्हणून त्रास होत नाही. पण ज्यांना त्रास होतो ना फटाक्यांच्या आवाजाचा, हम्म. त्यांची मला काळजी वाटते, कारण त्यांचे कान अजून शाबूत आहेत. बरोबर. सर, आहे आणि की नाही? माणसं आहेतच, पण बाकीचे पशु पक्षी आहेत. हो, अगदी आपल्या आता शहरात पण झाडं पुष्कळ आहेत, त्याच्यावर पण पक्षी असतात. त्यांना सुद्धा या आवाजाचा प्रकाशाचा त्रास होत असेलच ना तुम्ही सर? चांगलं बोललात. केवळ हा. माणसांसाठी नाही, हा, म्हणजे आपलं पर्यावरणाला पर्यावरणाला हे सगळं रक्षण करण्याला पाहिजे. म्हणजे पशु पक्षी यांची पण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे मला म्हणायचंय मुद्दाम, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. तसंच वायू प्रदूषण, काही फटाके असे असतात ना, विषारी वायू निर्माण होतो, हो. आणि ज्यांना श्वसनाचे विकार असतात की नाही, त्यांना दमा लागतो, हो, हो. त्यांना त्रास होतो. बरोबर. आपण आनंदोत्सव साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. किंवा आगी लागतात, हो, काही हो, फटाक्यांनी तर आगी, दिवाळीत तर तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी आगी लागतात, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि जे उटीन करतो ना आपण, उटण, हा अंगाला अभ्यंगस्थानाला लावतो की हो, नाही, हो, हो. हल्ली त्याच्यात सुद्धा केमिकल पदार्थ असतात, हा, हा, हा. ते टाळले पाहिजेत. हम्म, आपण घरी उटण करायला पाहिजे ना, दिवाळीच्या तयारीमध्ये सुद्धा. हो, हो. बघा ना, काय पदार्थ वापरायचे उटण करण्यामध्ये, मी सांगतो अरे वा, तुम्हाला. छान छान हा, सांगा ना. आयुर्वेदिक पदार्थ आत्ताच अगोदर आणा ते, हा. नरक चतुर्दशी दिवशी लावण्यासाठी उटण घरीच तयार करा. हा. चंदन, हा. हळद, हा. कोष्ट कोळिंजन, नागरमोथा, हम्म, कचोरा, हम्म, कापूर कचरी, वाळा, हा. बावची, अनंतमूळ, हम्म, आवळा, दवणा, हम्म, मारवा, हम्म. पुदिना, हा, हा. आणि मुलतानी माती, वा. हा, आणि बेसन, साधं बेसनचं पीठ, चण्याचं डाळीचं पीठ, हे पदार्थ एकत्र करा. आणि सगळेच पदार्थ नाही, जेवढे मिळतील तेवढे करा, आणि त्याचं उटण लावा. उत्कृष्ट उटणं तयार होईल. मला तुम्ही सांगा, आयुर्वेदिक उटण, हा. हे बाजारात उटण मिळतं ना, त्यात सुगंधी पदार्थ जे घालतात ना, ते केमिकलचे कृत्रिम असतात, असतात. आणि हा. त्यामुळे त्रास होतो त्वचेला. हो, हो. म्हणजे आपण चांगल्यासाठी उटण लावायचं आणि त्वचा वाईट होते, हम्म. ती काळजी घ्यायची. आणि दिवाळी अत्तराची बाटली आणताना काळजी करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे, हम्म, कारण बरीचशी अत्तर केमिकल असतात, हम्म, श्वसनाचे विकार त्यामुळे बळावतात, हम्म. त्वचेला खराब असतात हम्म, म्हणून. हम्म, आणि आकाश कंदिला करताना हा, हा.
तुम्ही खरं सांगू का, प्लास्टिकचा वापर करू नका, थर्मोकोलचा वापर करू हो नका. हो. कारण त्याचं नष्ट होत नाही त्या गोष्टी, ती काळजी घ्यायला पाहिजे. हम्म, आणि सर्वात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हम्म. मिठाई आणताना हा ते खरंच. मिठाईमध्ये भेसळ असते हो. आणि त्याचा त्रास होतो. आपण बघतो वृत्तपत्रात बातमी येते, मिठाईमुळे विषबाधा झाली. हम्म, हम्म. पण आपण काळजी आपली घ्यायला पाहिजे की नाही. हे सण उत्सव आनंदासाठी असतात आणि अशा वेळी आपण काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणून या वर्षी लक्षात ठेवा, हा हा. प्रदूषण मुक्त दिवाळी, बरोबर. इको फ्रेंडली दिवाळी, खरंच आहे. पर्यावरणाचं काळजी घेऊन साजरी केलेली दिवाळी बरोबर. अशी आपण साजरी तर करूया. तुम्ही हे किती इतकं छान सांगितलं आम्हाला, म्हणजे अगदी उठणं कसं करावं इथपासून आपण बरोबर. सगळी माहिती सांगतोय प्रेक्षकांना. हो, तर म्हणजे ह्याच्यामुळे मनाचं आरोग्य राखलं जाणार आहे, शरीराचं आरोग्य राखलं जाणार आहे, बरोबर. सर्वार्थाने दिवाळी छान संपन्न होणार आहे हो. आपल्याकडे. नक्कीच. तर सर, आता आपण दिवाळीतले जे पहिले 2 दिवस आहेत ना, हो, ना रमा एकादशी पासून सुरू होते बरोबर दिवाळी. बरोबर. तर रमा एकादशीचं काय महत्व आहे दिवाळीच्या सुरुवातीला, हा, आणि त्याच्यानंतर गोवत्स द्वादशी ही का साजरी केली जाते, बरोबर आणि धनत्रयोदशी बरोबर. आणि आपले धन्वंतरींचं पूजन केलं हो, जातं, या बरोबर. तीनही पहिल्या दिवसांचं आम्हाला महत्व सांगा. बरोबर. आता चांगला प्रश्न विचारलाय. हा. दिवाळीची सुरुवात आपण हो, करतोय, हो, दिवाळीच्या प्रत्येक हो दिवसाचं हो महत्व. हो. रमा एकादशी, हम्म. खरं म्हणजे दिवाळीचा आणि रमा एकादशीचा काहीही संबंध नाहीये. हम्म. या वर्षी प्रदोषकाळी द्वादशी आल्यामुळं हा. एकादशीच्या दिवशी वसुबारस हो. म्हणजे गोवत्सव द्वादशी आलेली आहे. हा. का तर प्रदोषकाळी द्वादशी आहे म्हणून. हम्म, हम्म, हम्म. कारण गायी गोठ्यात येतात ना संध्याकाळी सूर्यास्तानंतर, त्यावेळी पूजा करायची असते. हम्म, हम्म, आणि ती वसुबारस. हम्म, हम्म. रमा एकादशीला काय करायचं ते सांगतो ना मी. हो हो. रमा एकादशीला विष्णू आणि लक्ष्मी हा. यांची पूजन करायचं असतं. अच्छा. हा. आणि ते सकाळी रमा एकादशी करतात, उपवास करतात त्या दिवशी, ते करायचं. हम्म, हम्म. आणि गोवत्स द्वादशी प्रदोष काळी, आता प्रदोष काळ म्हणून मी तुम्हाला मगात सांगितलंय, हम्म, हम्म. सूर्यास्तानंतर 2-2.5 तास साधारण म्हणजे प्रदोष काळ. यावेळी प्रदोष काळ असतो. हा, हा. म्हणजे वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर रात्रीमानाचे 5 भाग करायचे हम्म, हम्म. आणि पहिल्या भागाला प्रदोष काळ म्हणतात. अच्छा. हा. म्हणजे रात्रीमान जे असतं, हो. टोटल रात्रीचा वेळ, हो हो. त्याचे 5 भाग करायचे. पहिल्या भागाला प्रदोष काळ म्हणतात. त्यावेळी लक्ष्मीपूजन जसं करतो तसं गोवत्स द्वादशी गायीचं पूजन. हम्म. पण ते गाय आणि वासरू. दोघांचं पूजन करायचं. आता बघा, हा, आपला भारत देश हा शेतीप्रधान देश. हा. आपण बैलपोळा साजरा करतो भाद्रपदात, भाद्रपद अमावस्येला, श्रावण अमावस्येला करतो. हम्म, हम्म. भादवी पोळा हा भाद्रपद अमावस्येला, हम्म, हम्म. आणि श्रावण अमावस्येला आपण बैलपोळा करतो, आहे की नाही. बैलाचं, कारण बैल शेतीसाठी, शेतीप्रधान संस्कृती, बैलाची पूजा करतो, त्याला गोड खायला घालतो. हम्म, हम्म. हा, गावातून मिरवणूक काढतात बैलांची. तसंच हे आहे. तसंच गाय आणि वासरू यांची पूजन हम्म, हम्म. गोवत्स द्वादशीला करायचं. शेतीप्रधान हम्म, हम्म. संस्कृती. हम्म, हम्म. आणि तुम्ही खरं सांगू का, आपण गाईला देव म्हणतो हो, की नाही. हो. 33 कोटी, हा 33 कोटी देव गाईत असतात म्हणतो. 33 कोटी म्हणजे, कोटी हा शब्द संख्यावाचक नाही, हा मग कसं हा आहे? प्रकार आहे. कोटी म्हणजे प्रकार आहे. हा, हा. 33 प्रकारच्या देवता गायीमध्ये असतात. हा. आता याचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगायचा ना, हो हो. तर गायीचा संपूर्ण उपयोग होतो आपल्याला, होतो की नाही. बरोबर तिचं दूध तर ते बालकांना, मुलांना, अशक्त आजारी माणसांना उपयोगी असतं. बरोबर. आणि शेण, गोमूत्र, सर्व काही तूप आहे. हा आहे की नाही. बरोबर. म्हणून पहिल्यांदा आपण दिवाळी साजरी करत असताना गाईचं पूजन करायचं, हा, हा. तिला गोड खायला घालायचं. किती हा. सुंदर कल्पना आहे. हो हो. असं इतर संस्कृतीमध्ये नाही बरं का, हे भारतीय संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे फक्त माणसंच नाही तर प्राण्यांना आणि हो, पशुपक्ष्यांना देखील अगोदर सामान्य प्राण्यांना केलं जाते, म्हणून. त्यांचा आदर केला आणि जातो. प्रार्थना कशी करायची आहे बघा, हा, हा. गाय वासरांची नीट काळजी घ्यायची असते. हा. आणि नंदिनी माते, हम्म, तू माझे मनोरथ पूर्ण कर. हम्म. तुम्हाला माहिती आहे ना, कामधेनू, हो ती गोष्ट माहिती हो, असेल. कामधेनूची. कामधेनू जशी मनातील इच्छा पूर्ण करते ना, हा, हा. तशी गाय मनातील इच्छा पूर्ण करते. ही श्रद्धा. हम्म, हम्म. आणि शेतीप्रधान देश हम्म, हम्म. म्हणून गायीचं पूजन अगोदर करायचं. हम्म, आणि याच्या मागे कथा आहे, पण कथेचा भावार्थ हाच आहे हम्म. की गायीला नीट सांभाळायचं, वासराला नीट सांभाळायचं, हम्म, हम्म. हा महत्वाचा आहे. बरोबर. मी मगाच तुम्हाला सांगितलं, गुरुद्वादशी आणि गोवत्सवादशी फरक आहे. हा, हा. गुरुद्वादशी म्हणजे आपल्याला माहिती आहे हा. की पुण्यतिथी ती साजरी आपण करतो. हम्म, हम्म. आणि गोवत्सवादशी म्हणजे वसुबारस, हम्म, हम्म. गायीचं आणि वासराची पूजा हम्म, ती असते. हम्म. रमा एकादशी विष्णू आणि लक्ष्मी बरोबर. यांचं पूजन असतं. असा पहिला दिवस गोवत्स द्वादशीचा हा. गाय वासरांची पूजा करून आपण साजरा करायचा, त्यांना गोड अगोदर खायला घालायचं बरोबर. आणि मग आपण खायचं, हा. आहे की नाही. सुंदर कल्पना.
आणि हे भारताचं वैशिष्ट्य आहे. इथे केवळ आपण आनंद नाही घ्यायचा, निसर्गाला जपायचं, पशु पक्षी यांना पण जपायचं आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता प्राणी त्यांना पण जपायचं. म्हणजे आता दसऱ्याला अश्वपूजा सांगितलेली, घोड्याची पूजा, तसं इथे गायीची पूजा, गोवत्स द्वादशी. सुरुवात इथून उत्सवाची करतो आपण दिवाळीच्या, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग पुढचा दुसरा दिवस आहे तो धनत्रयोदशी. हो, तर आपल्याकडे आरोग्यम धनसंपदा असं आपण बरोबर, लग्नापासून बरोबर. म्हणतो संध्याकाळी. तर आरोग्य ही धनसंपदा आहे. तर त्या दिवशी धन्वंतरीचं पूजन देखील असतं. आणि अजून काय महत्व आहे या दिवसाचं? हा, चांगला प्रश्न विचारलाय. धन म्हणजे पैसा नव्हे, हा हा धन म्हणजे पैसा नाही, सन्मार्गानं मिळालेला पैसा. हा बघा, हो. आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा त्याला लक्ष्मी म्हणतात. वा. म्हणजे लक्ष्मी कशाला म्हणतात? सन्मार्गाने मिळवायचा, आणि खर्च सुद्धा सन्मार्गाने व्हायला पाहिजे. व्यसनामध्ये खर्च करणं म्हणजे लक्ष्मी नव्हे. किती शास्त्रकारांनी सुंदर सांगितलेलं आहे, सन्मार्गाने मिळवा ती लक्ष्मी. त्या धनाची पूजा. आणि आधुनिक काळात सांगायचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून, हो. तरी शरीर स्वास्थ्य म्हणजे धन आहे की नाही. हो. शरीराचं चांगलं आरोग्य असेल तर ते धन, मन स्वास्थ्य ते असेल तर ते धन, आणि बुद्धी स्वास्थ्य, बुद्धी चलाक व्हायला पाहिजे. त्यासाठी दिवाळी अंक वाचन मग हो, हो. तुम्हाला सांगितलं. तर शरीर, मन आणि बुद्धी ही संपन्न व्हायला पाहिजे, त्याची पूजा आहे. तेव्हा श्रीमंत आणि गरीब सांगतो, सोपं करून सांगतो बघा. श्रीमंत कोणाला म्हणायचं? की ज्याची अर्थप्राप्ती गरजांपेक्षा जास्त असते. बघा, ज्याची अर्थप्राप्ती ही गरजांपेक्षा जास्त असते त्याला श्रीमंत म्हणायचं, आहे की नाही. आणि ज्याची अर्थप्राप्ती त्याच्या गरजांपेक्षा कमी असते तो गरीब, त्याला पैसे पुरत नाही. हो. आता पैसे मिळणं हे आपल्या जास्त हातात नाही, आहे हातात, हो. पण मेहनतीवरती आहे. पण गरजा कमी जास्त करणं आपल्या हातात आहे की नाही. बरोबर आहे. हा, ते आपण तेव्हा आपण सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. गरजा आपल्या कंट्रोल केल्या. प्राधान्यक्रम हा, प्राधान्य, बरोबर शब्द वापरला तुम्ही. कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं हे जर आपण नीट लक्षात घेतलं ना, तर गरिबीत श्रीमंत आनंदी असणारी माणसं आहेत. आणि श्रीमंत आपण ज्यांना समजतो ना, ते रात्री झोप पण येत नाही, तळमळत असतात चिंतेमध्ये, ती गरीब आहेत खरी. पैसे आहेत पण गरीब आहेत. आणि ज्यांना मनस्वास्थ्य नाही, ज्यांना आजारी आहेत, शरीर स्वास्थ्य आहेत, ती गरीब आहेत खरी माणसं. हा, आहे की नाही. स्वास्थ्य नाही त्यांच्याकडे, आणि जी गरिबीत आहे, झोपडीत राहत आहेत पण आनंदी, चेहऱ्यावरती आनंद आहे, ती खरी श्रीमंत आहेत. कारण गरजा कमी आहेत त्यांच्या. हेच जीवनाचं मंत्र आहे. आणि ते धनत्रयोदशीचं महत्व लक्षात घ्या. आता इथे पूजा सांगितलेली आहे, ती कोणाची? विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्य नदी यांची पूजन सांगितलं. धन्वंतरी कोण आहे? हा, ते सांगतो, पण आणखी एक याच्या मागे कथा आहे, ती सांगायला पाहिजे. एकदा यमराजानं यमदूतांना विचारलं, तुम्ही जेव्हा एखाद्याचे प्राण हरण करता त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? तेव्हा यमदूत यमराजाला म्हणाले, आम्ही प्राण हरण करतो त्यावेळी वाईट वाटतं आम्हाला पण, तो दुःख बघून लोकांचं. पण एखाद्या लहान मुलाचे आम्ही जेव्हा प्राण हरण करतो ना, त्यावेळी जो आकांत होतो तो बघून आम्हाला जास्त दुःख होतं. त्याच्यावर उपाय काहीतरी सांगा, असं यमराजाला यमदूताने विचारलं. यमराजानं सांगितलं, जो कोणी धनत्रयोदशीला दीपदान करील, बघा, दीपदान, धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदान करील त्याच्या घरामध्ये अपमृत्यू होणार नाही. आता इथे बघा गंमत कशी आहे, म्हणजे विशेष दीपदान करायला सांगितलेलं पहिल्या दिवशी, दिवाळीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी. का सांगितलंय? तर गरिबांना सुद्धा दिवाळी साजरी करता यायला पाहिजे म्हणून दीपदान करायचं. हा, त्यांना पण पणती द्यायची, पण पणती कोरडी द्यायची नाही, तेल, वात, हा, सगळी सोय करायची. आणि वस्त्रदान करा, अन्नदान हे धनत्रयोदशीच्या दिवशी करायला सांगितलेले आहे. आणि जे कोणी करतील त्यांच्या घरामध्ये अपमृत्यू होणार नाही असं आपलं त्याला बरोबर सांगितलेलं आहे. पण मूळ हेतू काय, कार्यकारण भाव काय? तर गरिबांना दिवाळी साजरी करता यायला पाहिजे. आणि ते सुद्धा, हो, ते सुद्धा कधी बघा, आपण दिवाळी साजरी करायच्या अगोदर गरिबांना द्या, हा धनत्रयोदशीचा संदेश. आणि म्हणून आपण देत असतो. आता तुम्ही विचारलं दुसरं, धन्वंतरी जयंती.
धन्वंतरी 2 होऊन गेले. हम्म, एक देवांचे वैद्य, हम्म, हा जे समुद्र मंथनातून वर आले, हो आणि दुसरे धन्वंतरी होऊन गेले ते आयुर्वेदाचे प्रवर्तक. ऋषी होते. हा त्यांनी 13 ग्रंथ लिहिले. हा, आयुर्वेदावरती 13 ग्रंथ आहेत हा, हा, संस्कृत मध्ये, हा, आणि आयुर्वेदाचे ते प्रवर्तक समजले जातात. या धन्वंतरीचं पूजन करायचं. आता बघा, म्हणजे किती शास्त्र शुद्ध आहे दिवाळी साजरी करताना. आता आपण खाल्ल्यानंतर वाटेल तसं दिवाळीला खाणार, आरोग्य बिघडेल की नाही. अगोदर वैद्याची पूजा करा, डॉक्टरची पूजा करा, त्यांना प्रसन्न करून ठेवा, म्हणजे आपलं शरीराचं आरोग्य चांगलं आहे म्हणून त्यांना वंदन करा. म्हणून काय करतात धन्वंतरी या धनत्रयोदशी गावामध्ये ते जे वयोवृद्ध डॉक्टर असतील, वैद्य असतील, त्यांचा सत्कार करतात. बऱ्याच गावात ही प्रथा सुरू झाली. धन्वंतरी जयंतीच्या दिवशी वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध असे जे वैद्य असतील, डॉक्टर असतील, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांना नमस्कार करायचा अगोदर, म्हणजे आपलं आरोग्य वर्षभर चांगलं राहतं. बघा किती शास्त्र शुद्ध आहे. खरंच आहे. दिवाळीच्या अगोदरच धनत्रयोदशीच्या धन्वंतरी जयंती साजरी करायची. 13 ग्रंथ उपलब्ध आहेत आयुर्वेदामधले. बघा भारत देशाची संस्कृती आहे ना, किती व्यवस्थित आखणी केलेली बघा दिवाळीच्या दिवसांची. तेव्हा पहिला गोवत्स द्वादशी, वसुबारस म्हणजे गाय आणि वासरूची पूजा करायची, कृतज्ञता व्यक्त करायची. आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी, हा दीपदान करायचं, वस्त्रदान करायचं, अन्नदान करायचं, आणि धन्वंतरीची पूजा करायची, त्याच्यापाशी कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्ही मला सांगा किती शास्त्र शुद्ध हे पहिले 2 दिवस दिवाळीचे. दिवाळी साजरी करायची तर आनंद हा प्रकाशाचा उत्सव आहे. अज्ञान, अनारोग्य हा अंधकार आपल्याला घालवायचा आहे. तर मित्रांनो, दिवाळी साजरी करताना आनंद तर घ्यायचाच आहे, पण इतरांना त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. आणि आनंदोत्सव साजरा करताना इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करायचा आहे. दीपदान करून, वस्त्रदान करून, अन्नदान करून. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे इको फ्रेंडली, म्हणजे पर्यावरणाला बाधा होणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. इको फ्रेंडली दिवाळी साजरी करूया. आणि असा जो उत्सव आपण साजरा केला ना, तर आपल्याला आनंद होईलच की नाही, मूळ उद्देश. आणि इतरांना त्रास होणार नाही, त्यांच्याही जीवनात आनंद होईल. तेव्हा आपण सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. आणि आता तर भेट कार्ड वगैरे सुद्धा पाठवायची जरूर नाही, फोनवरून शुभेच्छा देता येतात. इको फ्रेंडली दिवाळी साजरी करूया, आपण आनंदी होऊया आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करूया. आणि अज्ञान, अस्वच्छता, अहंकार, अनिती यांचा अंधकार आपण दूर करूया. मंडळी, डॉक्टर सोमण सरांनी दिवाळीची तयारी कशी करायची, इको फ्रेंडली पद्धतीने दिवाळी कशी साजरी करायची, आणि यात त्या पहिल्या 2 दिवसांचं महत्त्व आपल्याला अगदी खूप छान विशद करून सांगितलंय. तर दिवाळी स्पेशलचा वर्तमानचा हा पहिला एपिसोड नक्की पहा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, आणि तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. पुढील भागामध्ये आपल्याला प्राध्यापक मेधा सोमण मॅडम लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी याविषयी माहिती सांगणार आहेत. तर आज या भागात इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा.